नमस्कार मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ आहे 40 दिवसाच्या पुढं द्राक्ष पिकामध्ये एप्रिल छाटणीमध्ये आपण कोणत्या पद्धतीने काम करायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा घडाच्या निर्मितीचा काळ तुमच्या द्राक्षवेलीमध्ये चालू झाला आहे आणि म्हणून हा काळ तुमच्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा आहे। मित्रांनो, हा खूपच तुम्हाला माहिती देणारा व्हिडिओ आहे, तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा। तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 40 ते 50 ह्या पुढच्या 10 दिवसामध्ये एप्रिल छाटणीमध्ये कोणत्या पद्धतीनं आपलं नियोजन असायला पाहिजे, आपली बाग कोणत्या स्टेजला असेल आणि इथं आपल्याला कोणते कामं करायचे आहेत, कोणत्या फवारणी घ्यायच्या आहेत या संदर्भातील हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जसं मी सांगितलं की द्राक्ष पिकाची व्हरायटी चेंज झाली की तिच्या स्टेजेस या मागं पुढे होत आहेत आणि म्हणून मी आत्ता ज्या बागेत उभा आहे ती माझी घरची सुपर सोनाक्का या व्हरायटीची ही बाग आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे ही व्हरायटी बाग फुटण्यासाठी थोडीशी त्रास देणारी म्हणजे एकसारखी न फुटणारी अशी ही व्हरायटी आहे। त्यामुळे हिच्या स्टेजेससुद्धा या एकसारख्या येत नाहीत मित्रांनो, आणि म्हणून मी आता काही गोष्टी तुम्हाला क्लोजअप घेऊन दाखवतो आहे। याच्यापूर्वी आपण जे व्हिडिओ केले त्यावेळी आपण प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो आहे की यावर्षी तुम्ही काडी खूप कमी करायचा प्रयत्न करू नका, कारण या पुढच्या काळात जो येणारा अवकाळी पाऊस आहे किंवा यावेळी असणारं जे खूप जास्तीचं तापमान आहे याच्यामुळं जर तुमच्याकडं खूप लिमिटेड काडी असतील आणि त्या काडीला खूप जादा प्रमाणात तापमान मिळालं तर तुमच्या काडीत घडाची निर्मिती न होण्याची शक्यता आहे। आणि हे टाळण्यासाठी तुम्ही या प्रचंड तापमान असणाऱ्या काळात काडींची संख्या शक्यतो जास्त कमी नाही करायला पाहिजे, पण असं पण नाही की अगदी वेडीवाकडे असणारी काडी तुम्ही ठेवायला पाहिजे। तर या काळामध्ये जसं आता मी दाखवतोय ही माझ्या बागेतली आज 40व्या दिवशीची स्टेज आहे समजा, तर हे ओलांड्याच्या खालनं निघलेली काडी आणि ही आडवी जाते काडी, तर या काडीचा मला काहीही उपयोग नाही, तर ही काडी मी काढून टाकायला पाहिजे। माझ्या फवारणीच्या दृष्टीनं अडचण करणारी अशी एखाद दुसरं जर पान मला बुडातलं आडवं येत असेल तर ते पान काढून टाकायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, यापूर्वी जी विरळणी झालेली माझी काडी आहे आणि जिचा शेंडा पडलेला आहे त्या शेंड्याला आता बगल फुटी वाढायला चालू झालेत, पण मला इथं एकच काडी घ्यायची आहे। त्या अनुषंगानं मी याच्या शेजारच्या या बगला काढीन आणि ही मला एकच सिंगल बगल वर घ्यायचे आहे। आता सपकेन करत असताना सिंगल सपकेन आणि डबल सपकेन असे दोन प्रकार आहेत। मग सिंगल सपकेन कुठं गरजेचं आहे, डबल सपकेन कुठं गरजेचं आहे, तर मित्रांनो तुमच्या बागेत तुम्हाला आवश्यक असलेल्या काड्या जर मिळत असतील तर तुम्ही सिंगल सपकेनवर जायला पाहिजे, आणि तुमच्या बागेत तुम्हाला जर पाहिजे तेवढ्या काड्या मिळत नसतील तर तुम्ही डबल सपकेनवर जायला पाहिजे। पण हे करत असताना तुम्हाला खत आणि पाणी या दोन गोष्टीवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे। या दोन गोष्टीचा काळजी घेऊन त्याची पूर्तता द्राक्षवेलीला वेळोवेळी करून द्यायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या द्राक्षवेलीची कुचंबना होणार नाही। बऱ्याच वेळेला काय होतं मित्रांनो, खूप साऱ्या शेतकऱ्यांना काडी कमी मिळाली म्हणून डबल सपकेन करायचं असतं, पण या काळात जे पाणी व्यवस्थापन करायला पाहिजे ते त्यांच्याकडनं केलं जात नाही। परिणामी बगला तर निघतात पण त्या बगला जागेवरच 3 पानावर 4 पानावर थांबून जातात आणि त्यामुळं काडीला जो पोषक सूर्यप्रकाश मिळणार आहे किंवा काडीचे दिवस जेवढ्या लवकर पूर्ण होणार आहेत ते होत नाहीत, कारण काडीची गती मंद झाली म्हणजे तिच्या स्टेजेस पुढे गेल्या आणि तिच्या स्टेजेस पुढे जाऊन द्यायच्या नसतील तुम्हाला, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं 40 ते 50 या दिवसामध्ये तुमच्या बागेत सतत निरीक्षण करायला लागेल। आणि हे निरीक्षण करत असताना मी जसं आत्ता दाखवलं वेडीवाकडे असणारी काडी किंवा ज्या काडीचा सपकेनसाठी आपण शेंडा मारला होता त्याच्या उठलेल्या बागला आणि त्याच्याशिवाय अजूनही काही काडीचे शेंडे मारायचे राहिलेत समजून चला, तर मला अजूनही चान्स आहे, कारण आज आपण हा व्हिडिओ करतोय तो साधारण 30 तारखेला व्हिडिओ करतोय समजा, तर 30 तारखेला केलेला व्हिडिओ म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या दिवशी केलेला व्हिडिओ आहे
आणि याच्या पुढं सुद्धा अजून मला 15 दिवसाचा काळ मिळणार आहे. म्हणजे माझं मी जरी शेंडा मारला तर माझी बगल उचलून ती काडी तयार होण्यासाठी मला 15 दिवसाचा जो काही अवकाश पाहिजे तो मला मिळणार आहे. त्यामुळे मी ती रिस्क घेऊ शकतोय. पण बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे जर वेळ नसेल तर त्यांनी या पुढच्या काळात किंवा त्यांच्या बागेची गती पाहिजे तशी समाधानकारक नसेल तर त्यांनी या पुढच्या काळात सपकेंचा प्रयत्न करू नये. त्यांनी काडी सरळ करण्याचा प्रयत्न करावा. काडी सरळ असू दे किंवा काडी सपकेन असू दे, दोन्ही काडीला चांगला माल येतो. त्या काडीची जाडी जर चांगली असेल, त्या काडीचं इंटरनोडल डिस्टन्स जर कमी असेल, पानांची साईज चांगली असेल तर तुमच्या बागेला हमखास माल येतो मित्रांनो. पण याच्यासाठी काही आवश्यक गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल आत्ता आपण विचार करणार आहेत. मग आता ज्यावेळी आपण हे कामं करत असतो, यानंतर आता आपण फवारणीचं नियोजन करत असताना काय करायला पाहिजे, तर याच्यापूर्वी ज्यावेळी आपण व्हिडिओ केला त्यावेळी आपण सांगितलं की लिओसिनच्या माध्यमातून तुम्ही सायटोकायनिनच्या लेवल वाढवायचा प्रयत्न करायला पाहिजे. आता या पुढच्या काळामध्ये मित्रांनो तुम्ही 6BAचा उपयोग करायला पाहिजे. आणि 6BA बरोबर सीवीड आणि सिलिकॉन या दोन घटकांची या तुमच्या द्राक्षवेलीला अत्यंत गरज आहे. आता 6BA वापरत असताना प्रति 100 लिटर 1 ग्राम तुम्ही 6BA वापरू शकता. सीवीड वापरत असताना प्रति 100 लिटर 200 मिली वापरू शकता. सिलिकॉन वापरत असताना सिलिकॉनमध्ये 2 प्रकार आहेत. मार्केटमध्ये पावडर फॉर्ममध्ये पण येतो आणि मार्केटमध्ये OSA फॉर्म लिक्विडमध्ये पण येतो. तर तुम्ही या काळात त्याचा उपयोग करत असताना OSA फॉर्ममधला वापरा, ज्याचं प्रमाण 100 लिटर पाण्याला 200 मिली असं आहे. याच्या फवारणीमुळं काय होईल, तर याच्या फवारणीमुळं हे जे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं तापमान आहे, ह्या तापमानामध्ये सुद्धा तुमच्या द्राक्षवेलीची सहनशीलता वाढेल आणि त्याची ह्युमिनिटी जास्त वाढवण्यासाठी 6BA, सिलिकॉन आणि सीवीडचा उपयोग होईल. आणि याच्या फवारणीमुळं काय होईल, तर तुमचे जे डोळे निर्माण होत आहेत, मी आता दाखवतो तुम्हाला. आता जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, हा टायगर बर्ड आता आपला तयार व्हायला लागला आहे. आणि हा टायगर बर्ड आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा आपला 1 नंबरचा डोळा आहे, हा काडीवरचा 1 नंबरचा डोळा आहे, हा 2 नंबरचा डोळा आणि हे 3 नंबरचा डोळा. म्हणजे ऑक्टोबर छाटणीमध्ये मी जेवढी काडी ठेवणार आहे तेवढी काडी माझी आता तयार झाली. आणि म्हणून मला ऑक्टोबर छाटणीमध्ये ह्या 4 डोळ्यातनं घड मिळण्याची अपेक्षा आहे. किंवा मला जे काही घड मिळणार आहेत ते मला या 4च डोळ्यातनं मिळणार आहेत. म्हणून माझं सगळ्यात चांगलं व्यवस्थापन किंवा माझं सगळ्यात चांगलं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, मग ते बुरशीनाशकाचं असेल, ते कीटकनाशकाचं असेल किंवा ते PGRचं असेल, ते या 4 डोळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यात महत्त्वाचा जो विषय राहतो मित्रांनो तो राहतो या काळामध्ये कोणत्या प्रकारचे बुरशीनाशक किंवा कीटकनाशकांचा आपण उपयोग करायला पाहिजे. जर तुमच्या भागात पाऊस पडत असेल तर तुम्ही चांगल्या बुरशीनाशकाचा उपयोग करायला पाहिजे. अन्यथा या काळामध्ये तुमच्या द्राक्षवेलीवर खूप बुरशीजन्य रोगाचा संसर्ग होईल अशी काही स्थिती नाही. पण या काळामध्ये ह्या सततच्या ढगाळ वातावरणामुळं आणि वाढलेल्या तापमानामुळं रस शोषक किडींचा त्रास तुम्हाला सतत त्रास देऊ शकतो. म्हणून या काळामध्ये तुम्ही जे फवारणीचं नियोजन करताय याच्यामध्ये एक फवारणीनंतर एखादं चांगलं कीटकनाशक जायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही सोलोमनचा उपयोग करू शकताय, याच्यामध्ये तुम्ही डेलिगेटचा उपयोग करू शकताय, याच्यामध्ये तुम्ही मोएंटो एनर्जीसारख्या कीटकनाशकाचा उपयोग करू शकताय. आणि खूप मोठ्या प्रमाणावर जर काळ्या थ्रिप्सचं इन्फेक्शन असेल तुमच्या बागेला आणि फुटी चालत नसतील किंवा फुटींचा खूप चुरडामुरडा झाला असं वाटत असेल तर तुम्ही एक्सपोनससारख्या BASFनं नवीन आणलेल्या औषधाचा उपयोग करू शकताय. आता याच्यामध्ये सोलोमन जर घेत असाल तर 100 लिटर पाण्याला 100 मिली घ्या. मोएंटो एनर्जी घेत असाल तर 100 लिटर पाण्याला 100 मिली घ्या. त्यानंतर एक्सपोनस घेत असाल तर एकरी 34 मिली असा त्याचा डोस आहे. डेलिगेट घेत असाल तर एकरी 120 मिली असा त्याचा डोस आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या बागेत ज्या कीटकनाशकाची गरज वाटते त्या कीटकनाशकाचा उपयोग करा. आणि जर तुमच्याकडे पाऊस पडला, तुमच्याकडे पानं ओली होत आहेत तर तुमच्याकडे डावणीसारख्या रोगाचं इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. पण या काळात माझ्या मते डावणी शक्यतो त्रास देत नाही, कारण खूप जास्त तापमान आहे. त्यामुळं बुरशीजन्य रोगांचा खूप काय त्रास होणार नाही. आणि घ्यायचंच असेल तर मग एखादं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक ज्याच्यामध्ये M45, Z78, अँट्राकॉल, कुमानेल हे काहीही तुम्ही घेऊ शकता. याचं प्रमाण तुम्हाला माहीतच आहे. M45 आपण 100 लिटरला 250 ग्राम घेऊ शकतो. अँट्राकॉलसुद्धा 100 लिटरला 250 ग्राम. कुमानेल घेतलं तर 250-300 मिली घेऊ शकतो. तर या पद्धतीनं
बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचं नियोजन करायचं आहे। फवारणी करत असताना PGRचा उपयोग करत असताना जसं आपण 6BAच्या बाबतीत सांगतो की आता आपल्याला 6BAच्या फवारण्या घ्यायच्या आहेत, याच्याबरोबरच वर पानावर फॉस्फरस आणि पोटॅशच्या फवारण्या जाणं गरजेचं आहे। झिंक, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम याच्या फवारण्या जाणं गरजेचं आहे। त्याचं 6BA सोबतच तुम्ही 49-32 झिंक, बोरॉन घेऊ शकता। 6BA सोबतच तुम्ही कॅल्शियम, मॅग्नेशियम घेऊ शकता। 6BA सोबतच तुम्ही सीवीड आणि सिलिकॉन घेऊ शकता। तर असे विविध इथून पुढे जे फवारणीचं तुम्ही नियोजन करताय पुढच्या 10 दिवसासाठी, याच्यामध्ये तुमच्या बागेतल्या काडीची जाडी बघून तुम्ही या फवारणीमध्ये तुमच्या बागेला जी गरज आहे त्या मॉलिक्यूलचा उपयोग करा। प्रमाण जर समजत नसेल तर कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय देतो। छाटणीमध्ये आपण सपकेनच्या पुढं जर तुम्ही सपकेन केलं असेल तर टायगर बर्ड आणि त्याच्या पुढं फक्त 3 डोळे ठेवून बाग छाटतो, आणि जर काडी तुमची सरळ असेल तर 8 ते 9 डोळे ठेवून बाग छाटतो। आता अगदी मी सरळ काडी जरी तुम्हाला दाखवायची म्हणलं, आता ही आपण एक्झाम्पलसाठी बघूया की समजून चालेल की आता ह्या काडीला मी सपकेनच करणार नाही। 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे भविष्यात ऑक्टोबर छाडीला सुद्धा छाटत असताना मी या ठिकाणाहून हिला छाटणार आहे। म्हणजे मला घड देणारे जे डोळे ते 1 2 3 4 हे डोळे माझ्यासाठी घडाचे डोळे, ज्याची निर्मिती आता चालू झालेली आहे। हे जे लाल तुम्हाला स्पॉट दिसतात हे डोळा तयार व्हायला लागला आहे आणि ह्याच डोळ्यात घडाची निर्मिती होणार आहे, आणि भविष्यात मला मिळणारा घड या डोळ्यामध्ये आहे मित्रांनो। आणि म्हणून तुम्ही या डोळ्यांचा सतत विचार करणं, या डोळ्यांची साईज वाढवण्यासाठी काम करणं आणि या डोळ्यात घडाची निर्मिती होण्यासाठी काम करणं अत्यंत गरजेचं आहे। मग आता हे करत असताना जसं मी सांगितलं की तुमचं पाणी व्यवस्थापन चांगलं पाहिजे। पाणी व्यवस्थापन चांगलं पाहिजे म्हणजे काय, आता आपल्या भागात असलेल्या तापमानाचा विचार करून वेलीला पाण्याचा ताण पण पडला नाही पाहिजे आणि वेलीला पाणी जास्त पण नाही झालं पाहिजे। मग वेलीला पाणी जास्त झालेलं कसं ओळखायचं, तर वेलीला जास्त झालेलं पाणी ओळखायचं एक लक्षण आहे, तुमच्या 2 पेऱ्यातलं अंतर म्हणजे 2 पानांच्या मधलं अंतर, ज्याला आपण इंटरनोड असं म्हणतो, हे अंतर तुमचं वाढतं। म्हणजे खूप वेळेला असं वाटतं बऱ्याच शेतकऱ्यांना की आम्ही जी नत्रयुक्त खतं वापरतो त्याच्यामुळं 2 पानांच्या मधलं म्हणजे पेऱ्यातलं अंतर वाढतं, पण तसं नाही मित्रांनो। तुम्ही जर बारकाईनं समजून घेतलं तर आज सांगली जिल्ह्यामध्ये जिथं द्राक्ष बाग आहे तिथं द्राक्षासाठी वापरलं जाणारं पाणी हे शक्यतो कृष्णा नदीचं आहे, आणि कृष्णा नदीच्या काठावर ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते, आणि या ऊसाच्या शेतीला नत्रयुक्त खतांचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो। त्यामुळे तुम्ही देत असलेलं पाणी कॅनॉलमधनं डायरेक्ट जर देत असाल किंवा कॅनॉलचं पाणी तुमच्या तलावात जात असेल आणि तिथं जर तुमचं डायरेक्ट पाईपलाईन असेल तर तुम्ही अगदी कृष्णेचं पाणी तुमच्या बागेला देत आहेत। त्यामुळे त्या पाण्यातच नत्रयुक्त खतांच्या लेवल किंवा नायट्रोजनच्या लेवल खूप मोठ्या प्रमाणावर आहेत। म्हणून तुम्ही पाणी देत असताना प्रत्येक पाणी दिलं की तुमच्या 2 पेऱ्यातलं अंतर हे किती आहे हे तपासून बघणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करायला पाहिजे। जर तुमचं 2 पेऱ्यातलं अंतर वाढत असेल तर समजून जा की तुमचं पाणी वाढत आहे, आणि तुमच्या 2 पेऱ्यातलं अंतर खूप शॉर्ट होत असेल तर समजून जा की तुमचं पाणी खूप कमी पडतं आहे। तर पाणी व्यवस्थापनासाठी तुम्हाला तुमच्या मातीचा अभ्यास असायलाच पाहिजे, तुम्हाला तुमच्या मातीची वॉटर होल्डिंग कपॅसिटी माहीतच असायला पाहिजे, तुम्हाला तुमच्या बागेची स्टेज माहीतच असायला पाहिजे। पण मी तुम्हाला सरळ डोळ्यानं दिसणारं एक लक्षण सांगितलं की कोणत्या पद्धतीने तुम्ही तुमचं पाणी व्यवस्थापन चेक करू शकता। याशिवाय या काळामध्ये जे आपण खतं देणार आहे या खतामध्ये 30 ते 60 या 30 दिवसाच्या काळामध्ये आपण प्रत्येक आठवड्याला प्रति एकर 1 किलो याप्रमाणे P2K2 या फॉस्फरस आणि पोटॅश अपटेक बॅक्टेरियाचा उपयोग करणार आहे। डाळिंब संशोधन केंद्र आणि ICRनं पेटेंट केलेला हा प्रोडक्ट आहे, आणि या प्रोडक्टमध्ये असं क्लिअर मेन्शन केलं आहे की याच्या वापरामुळं तुमचा पोटॅशचा अपटेक 47% इन्क्रीज होतो, आणि तुमच्या फॉस्फरसचा अपटेक हा 63% इन्क्रीज होतो। आणि याच्याशिवाय तुम्ही या काळामध्ये कॅल्शियमच्या लेवल चांगल्या ठेवायला पाहिजेत, बोरॉनच्या लेवल चांगल्या ठेवायला पाहिजेत, मॅग्नेशियम, झिंक ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या लेवल चांगल्या ठेवायला पाहिजेत, आणि आपण नेहमी सांगतो तसं तुमच्या फॉस्फरस पोटॅशच्या लेवल खूप चांगले असायला पाहिजेत। मग याच्यासाठी आपण खताचा उपयोग करत असताना 0-60-20 सारखं खत एकरी 5 किलोपर्यंत वापरू शकतो, 0-48-47 सारखं खत एकरी 3 किलो प्रमाणे वापरू शकतो,
05234 सारखं खत एकरी 7 किलो प्रमाणे वापरू शकतो। याच्याशिवाय कॅल्फॉस किंवा मॅगफॉस सारखी ग्रेड आपण वापरू शकतो। आणि या सगळ्या खतांना ह्याची पूर्तता करण्यासाठी आपण M1चा आधार घेऊ शकतो। M1 द्रावण जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला वेगळं झिंक, फेरस, मॅग्नेशियम देण्याची गरज नाही। त्याच्या माध्यमातून तुमच्या पिकाला जे गरजेचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याची पूर्तता होईल। H1 जर तुम्ही वापरत असाल तर त्याच्या माध्यमातून तुमची पांढरी मुळी खूप चांगल्या प्रमाणावर असेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या काळामध्ये सगळ्या शेतकऱ्याकडनं होणारी एक कॉमन चूक आहे की आता 40 दिवस बागेला झालेत, आपण पाणी द्यायला लागलोय, सतत दिलेल्या पाण्यामुळे आपल्या बागेमध्ये थोडं फार प्रमाणात गवत यायला चालू झालेलं असतं आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना तो मोह पडतो की तणनाशक मारायचा। तर मित्रांनो, माझी विनंती आहे की पुढच्या 30 दिवसासाठी तुम्ही तणनाशकाचा वापर बिलकुल करू नका। म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतंय, माझा स्वतःचा अनुभव असा सांगतो की 30 ते 60 या काळामध्ये जर तणनाशकाचा उपयोग केला तर घडाच्या निर्मितीवर थोड्याफार प्रमाणात त्याचा परिणाम होतो। रिस्क नको म्हणून ही गोष्ट आपण टाळायला हवी असं माझं मत आहे। तर मित्रांनो, याच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मनात असणाऱ्या कोणत्याही शंका किंवा प्रश्नाबद्दल आम्हाला कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा। धन्यवाद।